करूया अंतरयात्रा जरा करूया अंतरयात्रा जरा करूया अंतरयात्रा जरा. आपल्याला इतका वेळ बसताना कशाचा अडथळा वाटला? खरं म्हटलं तर कसल्याही अडथळा नाही. आपल्याला ऐकू जाते ना, हां, तर कसलाही अडथळा नाही खरं. आणि असे मनातले किंवा आपल्यातले एकूण सगळे अडथळे नाहीसे होणं म्हणजे ध्यान. त्या अडथळ्यामुळे ध्यान जमत नाही. याच्यात प्रश्न आहे, तुम्ही आत्ता याच्याबरोबरच घेऊन टाकतो. ध्यान म्हणजे काय? आतून पूर्ण मोकळा असणं म्हणजे ध्यान. ठीक आहे, आपल्याला ते 5 मिनिटात मिळेल. 1 मिनिट ध्यान ही सुद्धा सोन्यासारखी वस्तू आहे. त्याचा परिणाम चित्तावर राहू शकतो खूप काळ. तर आणखीन जर ते जमलं तर आणखीनच चांगलं आहे. बाकीचा आहे तो सगळा खोला आला आहे. आजूबाजूला आपल्या आता सूर्य होता, पण त्याला आतून प्रतिसाद नाही. एरवीच्या प्रत्येक क्रियेला बाहेरच्या आतून प्रतिक्रिया आहे. हवा आहे, नको आहे, चांगला आहे, कशासाठी, नाही झालं असतं तर काय झालं असतं, आवाज मोठा आहे, आवाज लहान आहे, अमुक आहे, आयडेंटिफिकेशन आहे प्रत्येक गोष्टीचं आणि त्याला प्रतिसाद आहे. तर आतून त्याला कसलाही प्रतिसाद नाही. जसा मी जसा मोकळा आहे तसं तेही सगळं जग मोकळं आहे. ते आपल्यापर्यंत तसं त्याला जसं पाहिजे तसं राहू शकतं. मग तसं ते राहू देणं आणि आपण त्याच्याशी त्या अर्थाने निगडीत नसणं म्हणजे ध्यान झालं. म्हटलं तर त्या सगळ्याचा संबंध आपल्याशी आहे, म्हटलं तर आपलं त्याच्याशी काहीच संबंध नाही. रिस्पेक्टिव्ह ऑफ अस ते चालतं. ते काय आपल्याला विचारून त्यांनी काही गाड्या फिरवल्या नाहीत, विचारून काही संगीत सुरू केलं नाही किंवा बंद केलं नाही, काही केलं नाही आणि काही करण्याची गरज पण नाही. तर अशा स्थितीत आपण स्वतः असणं, मग हे तर सगळीकडेच लागूया. तेव्हा ध्यान ही विशिष्ट जागी बसून सराव करून मिळवायची गोष्ट आहे आणि नंतर सतत टिकवायची गोष्ट आहे. का ते आपल्याला सगळीकडेच लागणार आहे. माझ्या व्यतिरिक्त माझ्याशी संबंधित नसताना बाह्यतः आहे, पण आतून कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना मी माझ्या स्थितीत असणं म्हणजे ध्यान. आता हे तर असं एकदम जमणार तर नाही. तर त्याच्यासाठी हे प्रयोग आहेत, ते आपल्याला 5-10 मिनिटाचे पुरतात. ज्याला अधिक आणखीन त्याच्यात स्थिर राहता येतात तो आणखीन पुढे जाईल. ध्यानासाठी एक मनाची पहिली भूमिका लागते. ती जर असेल तर जमतं आणि त्याला विशिष्ट गोष्ट काही लागत नाही. ते अमक्याचं ध्यान, तमक्याचं ध्यान वगैरे म्हणजे आपलं, मी त्यांची सगळ्यांची क्षमा मागून सांगतो की तशा तऱ्हेची काही अमुक एक गरज आहे ध्यानात. ध्यानात एक गरज असेल तर तो विषय काही लोकांचाच झाला. त्यातही पुन्हा ती गरज कोणाची याच्यावर परत निर्माण झाला.
मग त्याच्यावर पुन्हा मतभेद निर्माण होणार, कट्ट्यात पुन्हा लहान मोठा. त्यामुळे त्याला कशाचीच गरज नाही. जे जसं आहे त्यात मी मोकळेपणाने आता आहे हे द्या. आता ते जसं आहे ते परिस्थिती तशी असेल, माणसं असतील नसतील, ती बाई बसली ती असेल, ती बाजूला काय परिस्थिती असेल, लाईट असेल नसेल, काय जे असेल ते कुठल्याही क्षणी जे टिकू शकतं. आणि तो मोकळेपणाचाच प्रश्न आहे, त्यामुळे त्याला कशाची गरजच नाही आहे. तर तसं जर जमलं तर मग ध्यान हा खरं सांगायचं तर खूपच म्हणजे तसा विचार केला तर वरची पाहिजे आपल्याकडे. इथे तिने अष्टांग योगाचाही उल्लेख केला आहे, बरोबर आहे. पण धारणा ध्यान समाधी तिथे आहे. म्हणजे आता फक्त एकच अवस्था राहिली की ती मिळाली की खाली येतच नाही मनुष्य. अशी ही आत्ताची अजूनही तिथं जाऊन हात लावून आल्यासारखं आहे ते. तर तसं ते आत्ता कळतं. हे 5 मिनटं आपण कशातच नव्हतो तयार नाही आहोत, पण कशात नाही. अमुक व्हावं असं नाही, अमुक होऊ नये असंही नाही. एक जसं चाललं आहे तसं चालू आहे. हे सगळं मिळून म्हणजे ध्यान. आता हे सोप्यात सोपं आपल्याला अधिक समजून घेण्यासाठी हे खरं अनुभवाचा विषय, ध्यान हा अनुभवाचा विषय. त्यामुळं आपल्याला काय 1 मिनिट बस होतं. फक्त काय करायचं नाही हे सर्वात अवघड गोष्ट आहे. कशाशी संबंधित नसणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. त्याच नेमक्या ध्यानामध्ये आहेत. म्हणून त्याच्यासाठी यमनियमापासून सगळं घातलं. मग ते जेव्हा सगळं होईल तेव्हा मनुष्य तयार होत जाईल. एखादा मनोरा रचत जावतच आहे, तो शेवटी तिथे गेला. आता तो कळसाच्या तिथे आहे, तिथं आता काय त्याचा कशाशी संबंध उरला नाही, अशा ठिकाणी आहे. तर ते जर साधलं तर मला सांगा की मग आता भांड्याभांडीला तुलनेला ते शब्दसुद्धा उच्चारायला नको आहेत अशा ठिकाणी आपण आहे. मग काय म्हणजे कुठले सकारात्मक आता तर आहेच आहे, भरूनच आहे. पण नकारात्मकतेला कुठं वावच नाही. तिथे काय नाहीच आहे. तिथं कशाशी नकारात्मक कशाशी सकारात्मक काहीच नाही आहे. आत काहीतरी असेल तर मग पुढे काहीतरी प्रश्न आहे. ते कशाशी जुळणार न जुळणार हे प्रश्नच नाही तिथं काही. किंवा म्हटलं तर सोन्याची विद्या आहेत खरोखर. ती साधली तर साधली. आणि साधायला अमुक करायला पाहिजे असंही काही नाही. बरं याचा आपल्या व्यवहाराशी संबंध येणार कुठेतरी. तिथे मी त्या भूमिकेवरून व्यवहार केलेला असेल तर तो बदलतो. ध्यानाची एक भूमिका आहे मला सापडली. समजा ती भूमिका सापडलेली आहे, मी ते त्यात असू शकत नाही. कदाचित त्याला वेळ लागेल किंवा तो वेळ वाढत जाईल. 1 मिनिट आहे, 5 मिनिटं, 10 मिनिटं, काय त्याच्यात शक्य असेल त्याप्रमाणे. तर तसं राहील. आता महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हणजे नामात राहणं आहे. तर नामात राहून त्यांचा व्यवहार चालूच आहे. पण त्यातली स्थिती तशीच्या तशी नामाची टिकू शकतात. जी एरवी आपल्याला 1 तासभर 15 मिनटं 2 तास काय असेल ती अशी मिळवावी लागते. तशी त्यांची ती ध्यानाची स्थिती आहे. ती तीच आहे. फक्त त्याला उपाधी लागली थोडी नामाची. उपाधी काढली की ध्यानाचं. किंवा ते बाजूला गेले की मग काय राहिलं. मग आता बाकीच्या जगाचं काय राहिलं, व्यवहाराचं काय राहिलं. तर त्या भूमिकेवर व्यवहार चालला आहे. जो तो आता आपल्या व्यवहारात आपण बघतो समजूत आहे साधी. एखाद्याची समजूत कमी आहे, थोडी मध्यम आहे, जास्त आहे की संकुचित आहे, थोडा विशाल आहे, थोडा विशाल आहे, अधिक विशाल आहे. अधिक विशाल म्हणजे विश्वाची बाजू झालं असं झालं समजा त्याचं. आता त्या भूमिकेवरून त्यांनी बघायला लागल्यानंतर मग त्यांना कोणाचं सुख नाही दुःख ह्या अर्थाने काही नाही. प्रत्येकाशी म्हटलं तर तादात्म्य म्हटलं तर ते त्यांच्या जागी स्थिर आहेत. हे जे आहे हे ध्यानाच्या भूमिकेवरून बाकी सगळं. मग आता त्या ध्यानाच्या भूमिकेवर असणं याच्यासारखं काहीच नाही आहे खरं सांगायचं तर. मग लौकिक ज्या गोष्टींचे ज्याचं आपल्याला ताण हा विषयच नाही होत तिथं. मी जर मोकळाच आहे तर मग कशाचं ताण. 2 गोष्टी विरुद्ध आहेत आणि त्यांच्यामध्ये संघर्ष आहे, तिथे ताण आहे. काम करत राहायचं म्हटलं तरी काही ताण नाही, काम नसेल तरी काही ताण नाही. आपल्याला या दोन्ही गोष्टीचा ताण असतो. काम पडलं की ताण, काम नसलं तरी ताण, कारण काही काम नाही. असं या स्थितीला कोणताच ताण लागू नये. म्हणजे ही विद्या का आहे, म्हणजे जशी आत्मविद्या आहे तशी ही विद्याच आहे. ती जर सापडली माणसाला आहे तिथं सर्व साधे बसल्या ठेवी ते सर्व साधे तसं सर्व साध बसल्या ठेवी रमण्यासारखं काय. आता करून बघण्याचं काय शक्य होईल तेवढा प्रयास
आता आपण आता जसा केला, आता मला सांगा तसं काहीच बदललं नाही, ध्यान चालूच होतं इथं. आपण जसं पाण्यात अलगद उतरावं तसं बसावं आणि शांत राहावं, संपलं. तसं ते वेगळं काही करावं लागलं नाही, काही खळबळ नाही, काही नाही, काही नाही. इथे कुठे थांबायची आपली वेळ झाली म्हणून आपण थांबलो, कुठेतरी व्यवहाराचा भाग आहे म्हणून थांबलो. नसेल तर तसंच बसलं असतं तरी त्या अर्थाने झालं असतं, कारण ते चालूच आहे. एखादी नदी जशी शांत चित्ताने वाहत असावी तसं ते प्रवाह सुरू आहे, त्यात आपण आहोत. तर असं आतून मोकळं असण्याची विधी आहे. तर त्यात मग भर कसली आहे? भर काही घालायचीच नाही, भर भरपूर आहे, हात सगळी काढून टाकायची. स्वतः त्या अर्थाने मोकळं असणं, मताने मोकळं, आग्रहाने मोकळं, विचाराने मोकळं, तुलनेने मोकळं, सगळ्यांनी मोकळं आहे, जे आहे ते काढून टाकलेलं आहे. मग आपल्याला लक्षात येईल की ध्यान म्हणजे त्या आपण ध्यान ज्या अर्थाने बाहेर म्हणतात ते नाही म्हणत, हे जे चालू आहे या अर्थाने एखादा मनुष्य काम करत असेल तर त्याच्याकडं ट्रेमेंडस एनर्जी असते. तो कितीही काम करू शकतो आणि स्वस्थही बसू शकतो, कारण दोन्ही त्याला सारखीच आहेत. आणि त्याच्या ठिकाणी ती विलक्षण शक्ती काय येते, कारण त्याच्याकडे फक्त शक्ती मोकळाच आहे, त्यामुळे सगळी शक्ती त्याच्या हातात आहे. म्हटली तर ते विवेकानंद वगैरे म्हणतात विश्व हलवू शकेल वगैरे, ते सगळं शक्य आहे सहज, कारण ते शक्ती मोकळंच ठेवले म्हटल्यानंतर म्हणजे भगवंत किंवा ज्या अर्थाने काय जगामध्ये पोकळी आहे, काय आपण आकाश म्हणू, तेच फक्त आहे. तसं आकाशात काही नसतंच खरं सांगायचं तर, येतात जातात ढग आपल्याला दिसतात, यापेक्षा तसं मूळ आकाशात म्हटलं तर काहीच नाही आहे. मग ते आपल्यामध्ये आहे, तो भगवंत आहे. त्याच्याशी मला किती वेळ राहता येतं हे द्या. तसं राहता येणं जरा अवघड जातं, कारण काय होते वेगळ्या प्रकारची अस्वस्थता असते. म्हणून आपल्याकडे ज्या अर्थाने अष्टांग योग सांगितलं त्यात आपण पडत नाही, कारण का त्याच्या त्या आसनापासून सुरुवात आहे तिकडे. आता ते जमायचं म्हणजे त्याला अधिकारी मनुष्य पाहिजे, पहिल्यापासूनच ते केली पाहिजे, आणि पुन्हा ते करण्याला पुन्हा त्या मर्यादा आहेत ना. हे सगळं जरी केलं तरी सुद्धा कुठेतरी वय येईल, कुठेतरी ह्या गोष्टी येणारच ना. त्याला काहीतरी आड येणार, त्याला आड येईल, त्याला वय आड येईल, त्याची सवयी आड येतील, हे आड येऊ शकेल. या जणाला काहीच आड येत नाही, तो खुर्चीत बसला आहे तिथं बस, मनानं मोकळा झाला की झाला. आता येणाऱ्या प्रत्येक जी गोष्ट असेल ती काहीतरी जगात घडतच राहील, त्या घडतच राहण्याशी त्याचा म्हटलं तर संबंध आहे, म्हणजे काही नाही. असं आपल्याला ते आतून मोकळं होतं. आता हे ज्याला मोकळं होतं आलं आहे त्याला अशी क्षणभर कल्पना करू की त्याला काय त्या विषयाचा अभ्यास करायचा आहे. अभ्यास समोर ठेवला, ध्यानात बसला आणि अभ्यास केला, संपला. समजायला अडथळाच नाही ना कुठे काही. एरवी सगळं कळायला काहीतरी अडथळा असतो मध्ये, म्हणजे वी आर ऑलवेज प्री ऑक्युपाइड. कशाने तरी मनुष्य व्यापलेला असतो, तर ते व्यापलेलाच नाही. व्यापलेलं असल्यानंतर काय तो जे काम करणार ते आणि तो एवढाच संबंध राहिला. मग मला सांगा तुम्ही त्या अभ्यासाच्या विषयात उतरल्यासारख्या, तर त्यात उतरल्यावर न कळायचं काय राहील, म्हणजे काय विषय हा गौणच मुद्दा आहे. म्हणजे ह्याची उपयुक्तता प्रचंड आहे. काही असो, ते भजन कळलं असो, तर तुमचे काय ग्रंथ कळलं असो, त्यांचा मतितार्थ कळलं असो, भावार्थ कळलं असो, हे सगळं जे काय आहे सगळं त्याला सहज उपलब्ध आहे. कधी तर त्याला तसं का असतं, ते का असतं, तर ते मोकळे असतात म्हणून ते असतं. तसं आपल्याला ते मोकळं असता येईल का या प्रश्न, त्याचा सराव करणं म्हणजे आता ह्याच्यात तसं ते एफर्टलेस असावं. सराव म्हणजे त्याच्यात जो प्रयत्न आहे ते प्रयत्न करायला लागले की त्याला अडथळा नाही. ते प्रयत्न मला काही करायचं नाही, मला बसायचं आहे असं ठरलं, मला स्वस्थ बसायचं आहे, शांत बसायचं आहे असं ठरलं, आणि त्याला काही अडथळा आला तरी मला चालणार आहे. काही नसला तर काही प्रश्न द्यायचा आहे, पण आला तरी मला चालणार आहे म्हटल्यानंतर मग अडथळा नाही. मग त्याला ध्यानाची वाट सापडली. मग आता कितीही करेल, बाकीचं पण शाळा होणार चालूच राहील.